नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, उपयोजित इतिहास. ऐकायला जरा जड वाटतंय हो ना? पण खरं तर हे सांगतं की आपला भूतकाळच आपलं भविष्य कसं घडवतो. चला तर मग सुरू करूया. इतिहास हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा जुनी धुळीने माखलेली पुस्तकं, सनावळ्या, मोठमोठ्या लढाया, बरोबर ना? आपल्याला अनेकदा वाटतं की हा विषय खूपच कंटाळवाणा आहे. म्हणजे त्या जुन्या राजा महाराजांच्या गोष्टींचं आज आपण काय करणार? त्याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध? पण थांबा, खरंच तसं आहे का की आपण काहीतरी महत्त्वाचं विसरतोय? चला तर मग इतिहासाकडे बघण्याचा एक अगदी नवीन, एक वेगळा चष्मा घालून पाहूया. एक असा दृष्टिकोन जो आपल्याला दाखवून देईल की भूतकाळ हा काहीतरी संपलेला नाहीये, तर तो आपल्या वर्तमानाला आणि भविष्याला थेट जोडलेला आहे. आणि याच नव्या दृष्टिकोनाला म्हणतात उपयोजित इतिहास. यालाच लोकांसाठी इतिहास असंही म्हटलं जातं. म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इतिहासात शिकलेल्या गोष्टींचा, त्या ज्ञानाचा वापर आजच्या काळातल्या समस्या सोडवण्यासाठी करणं. मग त्या सामाजिक असोत, राजकीय असोत किंवा अगदी आपल्या रोजच्या आयुष्यातल्या. अच्छा, मग हा उपयोजित इतिहास इतका महत्त्वाचा का आहे? याचे फायदे काय आहेत? तर सगळ्यात पहिलं म्हणजे यामुळे करिअरच्या नवीन संधी उपलब्ध होतात. दुसरं, कोणतेही क्षेत्र, अगदी टेक्नॉलॉजीपासून ते कलेपर्यंत, त्याचा विकास कसा झाला हे आपल्याला कळतं. तिसरं, हे भूतकाळाला आपल्या रोजच्या जगण्याशी जोडून देतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली विचार करण्याची पद्धत, म्हणजे चिकित्सक विचार करण्याची क्षमता प्रचंड वाढवते. ठीक आहे, हे सगळं ऐकायला छान वाटतंय, पण रोजच्या कामात, नोकरी धंद्यात इतिहासाचं काय काम? चला बघूया की हे ज्ञान आजच्या काळात किती महत्त्वाचं आहे आणि ते आपल्या करिअरमध्ये कसं उपयोगी पडू शकतं. आता इथे बघा, एका बाजूला आहे पॅरिसमधली जगप्रसिद्ध मोनालिसा आणि दुसऱ्या बाजूला आपल्या मुंबईजवळच्या एलिफंटा लेण्यांमधलं त्रिमूर्ती शिल्प. दोन्ही कलाकृती अमूल्य आहेत, पण विचार करा, यांना जपण्यासाठी, त्यांची काळजी घेण्यासाठी जी एक्सपर्ट लोकं लागतात, म्हणजे कला इतिहासकार किंवा संग्रहालय सांभाळणारे क्युरेटर, त्यांचं कौशल्य कुठून येतं? ते येतं इतिहासाच्या सखोल अभ्यासातून. आणि खरं तर हे जे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा जपण्याचं काम आहे ना, ज्याला आपण हेरिटेज मॅनेजमेंट म्हणतो, ते आज एक खूप मोठा व्यावसायिक क्षेत्र बनलंय. आणि यातूनच पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटीसारख्या इंडस्ट्रीमध्ये रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण होतात. उदाहरणार्थ, आपला ताजमहाल घ्या. दरवर्षी लाखो लोक त्याला भेट द्यायला येतात. कधी विचार केलाय की या एका वास्तूभोवती केवढा मोठा उद्योग उभा आहे? हॉटेल्स, गाईड्स, स्थानिक कारागीर, हजारो लोकांना यामुळे रोजगार मिळतो. आणि ह्या सगळ्याचा पाया काय आहे? तर तो ऐतिहासिक वारसा आणि त्याचं ज्ञान. असंच काहीसं वेरूळच्या लेण्यांबद्दलही म्हणता येईल. ही लेणी म्हणजे कला आणि इंजिनिअरिंगचा एक अद्भुत संगम आहे. पण या लेण्यांचं संवर्धन करणं, त्यांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं, यासाठी कोण लागतं? अर्थातच इतिहासतज्ञ. किंवा अगदी कुतुब मिनारचं उदाहरण घ्या. तिथे जाणारे पर्यटक काय ऐकतात? तर त्या वास्तूची कहाणी, त्याचा इतिहास. आणि हे सांगण्याचं काम जे गाईड करतात, ती सुद्धा एक प्रकारची सेवाच आहेत. या सगळ्या उदाहरणांवरून एक गोष्ट स्पष्ट होते की पर्यटन आणि सेवा क्षेत्रात इतिहासाच्या ज्ञानाला खूप मोठी मागणी आहे. ठीक आहे, नोकरी व्यवसायाचं तर झालं, पण आता जरा करिअरच्या पलीकडे जाऊन बघूया. इतिहासाच्या अभ्यासाचा आपल्या संपूर्ण समाजावर काय परिणाम होतो हे समजून घेऊया. आज आपण जिथे आहोत, आपलं जग जसं आहे ते एका रात्रीत घडलेलं नाहीये. ह्यामागे एक मोठा प्रवास आहे, एक मोठी कहाणी आहे. आणि जोपर्यंत आपण हा प्रवास समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला आजच्या घटनांचा, आजच्या परिस्थितीचा खरा अर्थ कधीच लागणार नाही. हे बघा, जुन्या काळातली मतपेटी आणि आजचं इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजे ईव्हीएम. हा बदल फक्त टेक्नॉलॉजीचा नाहीये, हा आपल्या लोकशाहीच्या प्रवासाचा इतिहास आहे. मतपेटीपासून ईव्हीएमपर्यंतचा हा प्रवास जेव्हा आपण अभ्यासतो, तेव्हा आपल्याला कळतं की आपली राजकीय व्यवस्था आज जशी आहे तशी ती का आहे. आता माध्यमांचा इतिहास बघूया. सुरुवात झाली 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांच्या दर्पण वृत्तपत्राने. पुढे ज्ञानोदय सारख्या वृत्तपत्रांनी रेल्वे आणि टेलिग्राफसारख्या बदलांची माहिती दिली. आणि मग 1881 मध्ये केसरी आणि मराठा यांनी तर स्वातंत्र्य लढ्याला एक आवाज दिला. आज आपण माध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतो, पण ही ओळख त्यांना याच ऐतिहासिक प्रवासातून मिळालेली आहे. आणि हे वाक्य बरोबर तेच सांगतंय. त्या काळात वृत्तपत्र फक्त बातम्या देत नव्हती, तर ती समाजात जागृती निर्माण करत होती, राजकीय मुद्द्यांवर आवाज उठवत होती. म्हणजे बघा, इतिहासाचा प्रभाव किती खोलवर असतो. चला, आतापर्यंत आपण मोठ्या गोष्टींबद्दल बोललो. आता ह्या उपयोजित इतिहास संकल्पनेला आपल्या स्वतःच्या आयुष्यात आणूया. बघूया की हे आपल्या रोजच्या जगण्यात कसं लागू होतं.
जरा आपल्या आजूबाजूला बघा. आपण जो मोबाईल फोन वापरतो, जे संगीत ऐकतो किंवा अगदी आपण ज्या क्षेत्रात काम करतो, या प्रत्येक गोष्टीचा एक स्वतःचा इतिहास आहे, त्याच्या विकासाची एक कहाणी आहे. आणि हीच कहाणी शोधून काढणं, ती समजून घेणं म्हणजेच उपयोजित इतिहास. तर जाता जाता एक प्रश्न. आपले जे आवडतं शहर आहे ते नक्की कसं तयार झालं? आपले जे आवडतं गाणं आहे ते कोणत्या काळात कोणत्या परिस्थितीत बनलं असेल? किंवा आपण जे तंत्रज्ञान रोज वापरतो त्याचा शोध कसा लागला असेल? ह्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यातच भूतकाळाला वर्तमानाशी आणि भविष्याशी जोडण्याची खरी मजा आहे.